आज आपण बनवतोय मिल्क केकची रेसिपी। तर पाहू शकता कलर आणि स्ट्रक्चर किती मस्त असं या मिल्क केकला आलेले आहे। अगदी मार्केट स्टाईल आपण हा मिल्क केक बनवलेला आहे। अगदी 2 ते 3 इंग्रेडियंट्सपासून असा नरमसूद मिल्क केक घरच्या घरी आज आपण बनवणार आहोत। रेसिपी एकदम सोपी आहे आणि ही रेसिपी पाहिल्यानंतर नक्कीच तुम्ही अशा प्रकारचा मिल्क केक बनवू शकता। तर पाहू शकता किती मस्त असा दिसत आहे। तर चला मग रेसिपीकडे वळूयात। तर प्रथम गॅसवरती आपल्याला एक कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये मी येथे फुल फॅट 1 लिटर दूध घेतलेले आहे। तर येथे आपल्याला म्हशीच्या दुधाचा यूज करायचा आहे आणि दूध हे फुल फॅटच हवे आहे, म्हणजे मिल्क केक छानपैकी तयार होईल। तर अशा प्रकारे आपल्याला मिल्क कढईमध्ये उकळण्यासाठी ठेवायचे आहे। तर आपल्याला हे दूध जोपर्यंत आटत नाही तोपर्यंत आपल्याला हे उकळून घ्यायचे आहे। तर उकळताना आपल्याला मध्ये मध्ये स्पॅच्युलाच्या साहाय्याने असे तळाशी हलवत राहायचे आहे, म्हणजे खाली हे मिल्क करपणार आहे। तर अधूनमधून आपण अशा प्रकारे हलवून घेणार आहोत। तर आपल्याला हे पूर्ण दूध आटवून घ्यायचे आहे। तर पाहू शकता अर्ध्या तासामध्ये हे दूध छानपैकी अर्धे झालेले आहे, आटले गेलेले आहे। तर आपल्याला या स्टेजला अर्धी वाटी म्हणजे अर्धा कप आपल्याला साखर टाकायची आहे। तर साखर टाकल्यानंतरही आपल्याला छानपैकी हलवून घ्यायचे आहे अशा प्रकारे, म्हणजे साखर छानपैकी विरघळेल दूध आटता आटता। आणि त्यानंतर आपण घेणार आहोत एका छोट्या वाटीमध्ये आपल्याला लिंबाचा रस काढून घ्यायचा आहे। तर डायरेक्ट लिंबाचा रस न पिळता आपल्याला वाटीमध्ये हा लिंबाचा रस काढून घ्यायचा आहे आणि अगदी चमच्याच्या साहाय्याने आपल्याला या दुधावरती थोडा थोडा घालायचं आहे। अगदी 1 ते 2 वेळेस आपल्याला अशा प्रकारे लिंबाचा रस अगदी थेंब थेंब आपल्याला यामध्ये टाकायचा आहे। तर आपल्याला इथे दूध हे फाडायचे नाही आहे, तर आपल्याला या दुधामध्ये अगदी रवाळ असे दाणे येण्यासाठी आपण येथे लिंबाचा यूज केलेला आहे, म्हणजे लिंबाच्या रसाचे थेंब आपण टाकणार आहोत। तर या प्रोसेसमुळे दूध हे थोडे अगदी फाटले जाईल आणि रवाळ असे दुधाचे स्ट्रक्चर तयार होईल। तर रवाळ स्ट्रक्चर तयार झाले तर मिल्क केक हा खूप छान तयार होतो। त्यामुळे आपल्याला अगदी थोडे थोडे 2दा लिंबाचा रस घालायचा आहे। तर पाहू शकता अगदी अर्ध्यापेक्षा अर्धे हे दूध आटले गेले आहे, म्हणजे 1 लिटरचा चौथा भागच राहिलेला आहे। आणि पाहू शकता या दुधामध्ये अगदी बारीक बारीक दाणे तयार झालेले आहेत। तर आपल्याला या स्टेजला छानपैकी स्पॅच्युलाच्या साहाय्याने सतत हलवत राहायचे आहे। ज्याप्रमाणे मी हलवत आहे त्याप्रमाणे अगदी अधूनमधून सारखं आपल्याला हलवायचं आहे। 5 ते 10 मिनिटांनी अशा प्रकारे सतत हलवत राहायचे आहे। तर पाहू शकता मस्तपैकी दूध हे थिक झालेले आहे आणि त्यामध्ये चांगल्या प्रकारे रवाळ असे झालेले आहे। अगदी थोडे दूध फाटल्या गेलेले आहे। तर इथे आपल्याला पूर्ण दूध फाडायचे नाही आहे, अगदी रवाळ स्ट्रक्चर या दुधाला यायला हवे। तर पाहू शकता असेच रवाळ स्ट्रक्चर या दुधाला आलेले आहे। तर अगदी अर्ध्यापेक्षा अर्धे हे दूध राहिलेले आहे। तर पाहू शकता दूध चांगले घट्टसर होत चालले आहे। तर पाहू शकता अगदीच घट्टसर दूध झाले आहे। या स्टेजला या दुधावरचे छिटे उडतात आणि पोळण्याची भीती असते, त्यामुळे व्यवस्थिशीर आपण लक्ष देऊन हलवावे। आणि त्यानंतर चवीनुसार 1 चमचा आपल्याला इथे विलायची पूड घालायची आहे आणि 1 चमचा तूप घालायचे आहे या स्टेजला। तर पाहू शकता दूध छानपैकी आटले गेलेले आहे। या स्टेजला आपल्याला विलायची पूड आणि तूप घालायचे आहे आणि छानपैकी मिक्स करत हलवत राहायचे आहे। तर पाहू शकता पूर्णपैकी हे घट्टसर झाले आहे, पाणी पूर्णपैकी आटले गेलेले आहे
आता येथे रवाळ असे स्ट्रक्चर या दुधाला आलेले आहे. पाहू शकता किती मस्त असे स्ट्रक्चर आलेले आहे. तर या स्टेजला आपण अगदी 5 मिनटंच आपल्याला हे छानपैकी कढईमध्ये भाजून घ्यायचे आहे. पाहू शकता कलर असा गव्हाळ असा आलेला आहे. बिस्किट टाईप या दुधाला कलर आलेला आहे. तर आपल्याला हाच कलर या मिठाईला हवा आहे, म्हणजे मिल्क केकला. आणि त्यानंतर मी येथे केक टीन घेतलेला आहे आणि त्यामध्ये बटर पेपर लावलेला आहे, म्हणजे अलगद असे हे मिल्क केक बाहेर निघेल. आणि त्यानंतर हे मिल्क केकचे मिश्रण आपण केक टीनमध्ये घालणार आहोत आणि या केक टीनमध्ये मी हे सेट करून ठेवणार आहे. तर अशा प्रकारे सर्व मिश्रण मी केक टीनमध्ये घातले आहे आणि फुलपात्याच्या साहाय्याने ते छानपैकी प्लेन करून घेतले आहे, म्हणजे मिठाई आपली छानपैकी प्लेन होईल. तर पाहू शकता मस्तपैकी सेट झालेली आहे आपली मिठाई. कलर पाहू शकता किती सुंदर असा आलेला आहे. आता आपल्याला हे झाकण ठेवायचे आहे आणि अगदीच कॉटनच्या कपड्यामध्ये आपल्याला हे भांडे ठेवून छानपैकी झाकण ठेवायचे आहे, झाकून ठेवायचे आहे. उबदार जागी आपल्याला हे 7 ते 8 घंट्यासाठी झाकून ठेवायचे आहे. अगदी ज्या ठिकाणी घरामध्ये उबदार जागा आहे तेथे आपल्याला हे भांडे ठेवून द्यायचे आहे. तर पाहू शकता 7 ते 8 घंटे झालेले आहेत आणि आपला मिल्क केक पण रेडी झालेला आहे. पाहू शकता अगदी मार्केट स्टाईल आपण हा मिल्क केक बनवलेला आहे. पाहता क्षणीच तुमच्या लक्षात आलं असेल किती मस्त असे कलर आणि स्ट्रक्चर या मिल्क केकला आलेला आहे. तर पाहू शकता आणि त्याचे मी अशा प्रकारे काप तयार करून घेणार आहोत, वड्या पाडून घेणार आहेत. तर वड्या आपल्या आवडीनुसार तुम्ही छोट्या किंवा मोठ्या पाडू शकता. तर अशा प्रकारे मी या मिल्क केकच्या वड्या पाडून घेतलेल्या आहेत. तर पूर्ण मिल्क केक बनवण्यासाठी मला 1 ते 1.5 घंटा लागलेला आहे आणि अगदीच 5 ते 7 मिनटातच ह्या वड्या खाऊन फिनिश झालेल्या आहेत. इतक्या या टेस्टी अशा झालेल्या होत्या. तर तुम्हाला कशी वाटली या मिल्क केकची रेसिपी? तर पाहू शकता किती स्ट्रक्चर मस्त असे रसाळ असे आलेले आहे, अगदी मार्केट स्टाईल. जर तुम्हाला ही रेसिपी थोडीफार पण जर आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.